सांगावा न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत पुणे येथील ही नवीन प्रशासकीय इमारत आहे। पाठीमागे नवीन प्रशासकीय इमारत दिसते आणि आतमध्ये जे कार्यालय आहे ते मुद्रांक विभागाचं कार्यालय आहे आणि या मुद्रांक विभागाच्या कार्यालयामध्ये प्रशासकीय वेगवेगळे कार्यालय आहेत। मुद्रांक विभागाच्या कार्यालयाबरोबर वेगवेगळे कार्यालय आहेत। परिस्थिती अशी आहे की या कार्यालयामध्ये वेगवेगळे एजंट अधिकाऱ्यांच्या खुर्च्यावरती बसत आहेत। अधिकाऱ्यांच्या खुर्च्यावरती बसून वेगवेगळी कामं करतायत। प्रचंड प्रमाणात अपराध चाललेले आहे, प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे। या कार्यालयामध्ये घाणीचं साम्राज्य आहे। जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते वेगवेगळ्या खिडक्यांमधून पान, तंबाखू, गुटखा, मावा असं खाऊन थुंकतायत आणि त्या खिडक्यांची विचित्र अवस्था झालेली आहे। कुठून इथून दुखलं ना? इकडे जरा तुम्ही तिथं होते का? सगळे गोवा गुटखा खाऊन थुकले सगळे। हे मुद्रांक अधीक्षक कार्यालय आणि या मुद्रांक अधीक्षक कार्यालयामध्ये इथले कर्मचारी अधिकाऱ्यांनी गोवा गुटखा तंबाखू खाऊन कसं थुकून कसं विचित्र काम केलेलं आहे आणि बरोबर या खिडकीतून तुंकून पलीकडे लोकांच्या अंगावर आलेलं आहे। म्हणून आम्ही हे कळालं। तुम्हीच आहे का? हो, तुम्हीच थुकलेले आहे का? तुम्ही थुकले ना आता? तिकट लागेल तुम्हाला? नाही आता तुम्ही थुकले यांच्या अंगावर आलं डायरेक्ट। हे कसं आपण पाहतोय तर मुद्रांक अधीक्षक कार्यालयामध्ये इथे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी थुंकून तंबाखू गुटखा गोवा खाऊन हे कसं वातावरण केलं बघा। विचित्र पलीकडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर अक्षरशः थुकलेलं बघायचं रे। त्यांचं नाव मला माहीत नाही काय ते। तुमचे वरिष्ठ कोण आहेत? आता सांगा, तुम लेखी तक्रार देतो। तुमचे वरिष्ठ कोण आहेत? नाव, वरिष्ठांचं नाव सांगा तुमच्या। बरं तुमचं नाव तरी सांगा, तुमचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा। चुकलं असं नाही। ऐका, जरी तुमच्याकडून चुकून झालं ना, तुमचं नाव सांगा। तुम्ही नाव सांगत नाहीयेत। हे अधिकारी मोहिते साहेब आहेत, त्यांना विचारलं तर ते नाव सांगत नाहीयेत। हे अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहाधीक्षक संगणक, हे पत्रकारांना पण नाव सांगत नाहीत। अधिकाऱ्यांनी चुका करायच्या अधिकारी सांगत नाही। स्टाफमधला इथला कोणच मेंबर नाव सांगत नाही त्यांची। हां, काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? तुमचं नाव सांगायला तुमचं आय डी कार्ड तरी दाखवा। आय डी कार्ड पण दाखवणार नाही का तुमचं? चुकून नाही, किती आजची गोष्ट नाही ती। खिडकी किती घाण झाली। सरकारी ऑफिसच काय तुम्हाला गोवा गुटखा खाऊन थुंकायला आहेत का? ठीक आहे, करा ना जेवण। आम्ही कुठं नाही म्हणतोय तुम्हाला। सरकारी कार्यालय घाण करायला आहेत का? तुम्ही नाव सांगायला तयार नाही। मोहिते साहेब, तुम्ही नाव तरी सांगा ना आम्हाला, कमीत कमी त्यांचं नाव सांगा। ते त्यांच्या कर्मचाऱ्यांचं नाव काय ते? हा, विचारा की त्यांना, ते तिथंच आहेत ना तुमचे कर्मचारी। हो का, माझे कर्मचारी ते थुकला तो पर्सनल त्यांचा विषय, तुम्ही तो बघून घ्या। माझा त्याचा काय विषय का? तुमचा पर्सनल ऍक्ट आहे तो। तुमचा कर्मचारी तुमचाच आहे ना तो? आमचाच कर्मचारी आहे ना। त्याचं नाव पण तुम्हाला माहिती नाही? कुठला आहे विचारा ना तुम्ही त्याला। आम्ही विचारलं तो सांगत नाही। आता तुम्ही अधिकारी म्हणून आम्ही तुम्हाला विचारलो। ऐका दोन मिनिटं साहेब, तुम्हाला नाव माहित नाही? बोलायचं नाही तुम्ही, असं चालू मला नाही। ऐका नाही, आम्हाला बोलायचं नाही। मोहिते साहेब, हे असं कर्मचाऱ्यांची कामं आहेत, हा उर्मटपणा आहे। कर्मचारी स्वतः त्याचं नाव सांगत नाही, अधिकारी स्वतः त्यांचं नाव सांगत नाही, अधिकाऱ्यांनाच कर्मचाऱ्यांची नावं माहीत नाहीत। हे अशा पद्धतीचा कारभार चाललाय। आता ह्याच्या विरुद्ध, यांच्या विरुद्ध तक्रार कुणाला द्यायची? तर आम्ही यांच्या वरिष्ठांकडे जाऊ। हे कर्मचारी जे थुंकलेले, ते खिडकी घाण केलेली, हे सरकारी ऑफिसेस यांना घाण करायला आहेत हे सगळे। हे बघा, हे विचित्र प्रकार सगळा झालेला आहे। आणि ह्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते बोलतात की हे आमचे कर्मचारी आहेत। हा कर्मचारी पण नाव सांगायला तयार नाही। हे तर मोहिते साहेब म्हणून येतं बघा। हे अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक त्यांचं नाव आहे आणि संगणक आहे। ते म्हणतात मला पण नाव माहीत नाही। मग यांचे वरिष्ठ कोण आहेत? कोणाकडे तक्रार करायची आता या दोघांची पण? असं देखील आम्हाला निदर्शनास आलेलं आहे की या अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये काही दारूच्या बाटल्याचे बॉक्स आहेत। नेमकं ते दारूच्या बाटल्याचे बॉक्स आहेत का कोल्ड्रिंकचे बॉक्स आहेत ते शहानिशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची करावी। पण आमच्या निदर्शनास आलेली अशी गोष्ट आहे की कोल्ड्रिंकच्या नावाखाली या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अधिकारी पार्ट्या करतायत, मद्यपान करतायत आणि गोवा गुटखा तंबाखू खाऊन असं थुंकतायत। अक्षरशः ही गोष्ट, ही बातमी करण्याचे कारण असं, सरकारी कार्यालये जर का हे कर्मचारी अधिकारी अशा पद्धतीचं घाण करत असतील तर याला जबाबदार कोण असणार आहे? स्वच्छता नावाचा प्रकार नाही आणि गोवा गुटखा खाणं, मद्यपान करणं असे प्रकार या कार्यालयामध्ये चालतात। ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अशा खिडक्या घाण केलेल्या आहेत गोवा गुटखा तंबाखू आणि काही तंबाखूजन्य पदार्थ खाऊन, त्यांच्या वरिष्ठांना आम्ही भेटलो की अहो हा तुमचा कर्मचारी धडधड लोकांच्या अंगावर तुमतो, खिडकीतून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर येतंय आणि खिडकीची अवस्था बघितली, त्यात दारू सदृश्य काहीतरी बॉक्स बाटल्या होत्या, गोवा गुटखा खाल्लेलं घाणेरडं होतं। तेव्हा ते अधिकारी, मोहिते नावाचे अधिकारी उर्मटपणे बोलले की मी का नाव सांगू, मी सांगणार नाही, त्यालाच विचारा। त्याला विचारलं तर तो स्वतःचं नाव सांगायला तयार नाही। त्याचे वरिष्ठ अधिकारी शेजारच्यांना विचारलं की हा खरंच तुमचा कर्मचारी आहे का? तर हो म्हणला, हा कायमस्वरूपी कर्मचारी आहे। हा कायमस्वरूपी कर्मचारी जर असेल
तर मग त्याचं नाव सांगायला काय प्रॉब्लेम आहे? तर नाही, मग थोड्या वेळी यानंतर नाव सांगतो. नेमका हा कर्मचारी खरंच सरकारी कर्मचारी आहे का, किंवा असेल तर त्याचं नाव सांगायला हे दजावत का नाहीत किंवा हे नाव का सांगत नाहीत, हा प्रश्नचिन्ह आहे. त्या सरकारी कार्यालयामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळे सरकारी कामं या ठिकाणी चालतात. लोक येतात आपले कामं करून घ्यायला. या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर एजंटचा सुळसुळाट आहे असं या ठिकाणी परिस्थिती दिसते आणि प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे, घाणीचं साम्राज्य आहे आणि सरकारी कामातले प्रोटोकॉल पाळले जात नाहीत. अधिकारी उर्मटपणे बोलतात, यांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हावी. तर येणाऱ्या काही सामान्य लोकांशी मी बोललो. सामान्य लोकांनी अशी भावना व्यक्त केली की आमचे सामान्यपणे जर का आम्ही काही कामं करायला आलो, सरकारी सेवा घ्यायला आलो, तर आमचं रिफंडची जर का कामं असतील तर 1% ठरलेला आहे. म्हणजे परतावा जर का परत घ्यायचा असेल तर टक्केवारी ठरलेली आहे. ती टक्केवारी दिल्याशिवाय त्यांना परतावा मिळत नाही. त्या पद्धतीचा भ्रष्टाचार या कार्यालयामध्ये चाललेला आहे. या व्यतिरिक्त या कार्यालयामध्ये कायमस्वरूपी आणि सरकारी कर्मचारी कमी आणि जास्तीत जास्त जे एजंट आहे त्या एजंटचा प्रचंड सुळसुळाट आहे. तुम्ही या भ्रष्टाचारामध्ये जर गुंतलेले असतील तर सामान्य माणसाची कामं व्यवस्थित होत आहेत का आणि योग्य त्या पद्धतीने होत आहेत का, हा प्रश्नचिन्ह आहे. वरिष्ठांनी याकडे दखल देऊन जे संबंधित कर्मचारी आणि अधिकारी चुकीचे कामं करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे इथं येणाऱ्या लोकांचं मत आहे. शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना असा प्रोटोकॉल पाळावा लागतो की तंबाखूजन्य पदार्थ किंवा मद्य पदार्थ या ठिकाणी त्यांना घेता येत नाहीत, खाता येत नाहीत. असं असताना देखील जर का अधिकारी आणि कर्मचारी तंबाखूजन्य पदार्थ खाऊन या खिडक्यांमधून पिचकाऱ्या मारत असतील आणि घाणीचं साम्राज्य निर्माण करत असतील तर याचा जाब कुणाला विचारायचा, हा प्रश्नचिन्ह आहे. या अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरती कडक कारवाई वरिष्ठांनी करावी अशी सामान्य माणसांची मागणी आहे. सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे, पुणे.